कोणत्याही गुरुशिवाय तंत्र शिकणं हे धोकादायक आहे का? एखाद्याने काहीतरी युट्यूबवर व्हिडिओ बघितला, कुठे वाचले आणि तंत्र करायला निघाला, काय होते? कितपत योग्य आहे आणि कितपत त्याला नुकसान होऊ शकते या गोष्टींचं? अगदी अयोग्यच आहे. कुठल्याही गुरु शिवाय स्वतः युट्यूबवर बघून किंवा ह्याच्याकडे बघून नाही करायचं असतो. फॉर एक्झाम्पल, आता मी बघत असते फेसबुकमध्ये रात्रीची, तर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा मी स्क्रोल करताना असं येतंय की तुम्ही तुमच्या नाभीवर मधलं बोट ठेवा आणि तुम्ही काहीतरी क्लीन म्हणा, तर ते काहीतरी समथिंग, आणि तुमच्या प्रेमाचं, तुम्ही ज्याच्यावर प्रेम करताय त्याचं नाव घ्या आणि क्लीन 7 वेळा बोला, 21 वेळा बोला, की तो तुम्ही तुमच्या वशमध्ये येईल किंवा तो तुम्हाला कॉल करेल रात्रीमध्ये किंवा त्याचा मेसेज येईल. वशीकरण प्लीज, टाईप. तर प्लीज करून बघा सगळ्यांनी. असं काही होत नाही, ऍक्च्युली तसं काही होत नाही. सो प्लीज असं काही करायला जाऊ नका ज्याच्याने म्हणजे तुम्ही अंधश्रद्धेमध्ये जाऊ नका. तंत्र पण करायची एक प्रक्रिया असते, तर तो गुरु, त्यांचे वेगळे गुरु असतात, त्यांचे ते साधनाकारी वेगळे असतात. ही लोक कम्प्लिटली डिफरंट ग्रुप ऑफ पीपल असतात. ते जे काही तुम्हाला करायचंय ते त्यांच्या सानिध्यामध्ये आणि योग्य मार्गदर्शन केल्याने तुम्ही करू शकता. पण मी एवढं सांगेन की कोणाचं वाईट चिंतू नका किंवा वाईट करायला जाऊ नका, कारण का ते इथेच फेडायचं असतं. सो तसं काही मला नाही वाटत कोणी केलं पाहिजे असं.